या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी बघा। थोड्याच वेळामध्ये भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होते। ही लष्कराची पत्रकार परिषद ऑपरेशन सिंदूर संदर्भातली आहे, त्यामुळे ती या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। कर्नल सोफिया कुरेशी या ही पत्रकार परिषद संबोधित करणार आहेत। दरम्यान ही पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे। भारतीय लष्कराची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे, कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये काय झालं, कसं झालं आणि त्याचं प्लॅनिंग कसं करण्यात आलं होतं, सगळी रणनीती या ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात येणार आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय जिथे ही पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि पत्रकार परिषद काही वेळामध्ये होईल। सोफिया या ही पत्रकार परिषद संबोधित करतील। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, जिथे लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे तिथेच आपण आता असाल, काय अधिक माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। 10:30 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः 4 प्रमुख अधिकारी या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे, ज्यामध्ये एकतर 2 ज्या अधिकारी आहेत त्या महिला अधिकारी आहेत, भारतीय सैन्यातल्या अधिकारी आहेत। एक महत्वाचं जर बघितलं आपण कर्नल सोफिया कुरेशी ज्या आहेत त्या इथे आपलं पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणार आहे आणि सोबतच जर बघितलं परराष्ट्र सचिव जे आहेत विक्रम मिस्री हे देखील असणार आहे आणि सोबतच DGMO चे लेफ्टनंट जनरल राजीव घई जे भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स आहे हे जे आहेत हे देखील असणार आहे आणि सोबतच अजून एक अधिकारी महिला अधिकारी असणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये हे जे अधिकारी आहेत 4ही अधिकारी जे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे या निमित्ताने ते सर्व माहिती कशा पद्धतीने झाली हे सर्व माहिती देणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच या दरम्यान या पत्रकार परिषदेपूर्वी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सध्या एक बैठक सुरू आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेमध्ये 2 महिला असणार आहे आणि विदेश सचिव असणार आहे अशी माहिती पुढे आली आहे। थोड्याच वेळात आपण त्यांची आपल्या माहिती पुढे येईल। ज्या पद्धतीने माहिती येते की कर्नल सोफिया ज्या असणार आहेत त्या देखील इथे माहिती देणार आहे आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण या जे काम येईल की सोफिया कुरेशी या ज्या आहेत कर्नल या भारतीय लष्कराच्या कर्नल आहेत, त्यानंतर विदेश सचिव जे आहेत ते घई ते पूर्ण माहिती देणार आहेत। त्यानंतर ऑपरेशन DGMO जे आहे ऑपरेशन डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन। नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल। ही स्क्रीन जी आपण बघतो आहोत इथंच याच ठिकाणी 10:30 वाजता लष्कराची पत्रकार परिषद होईल आणि या लष्कराच्या परिषदेमध्ये आपण कशा प्रकारे एअर स्ट्राईक केलं ते समोर येईल। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचे पती त्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आज समोर येते आहे। एक प्रतिक्रिया आपण बघूया, ते कुटुंबीय काय म्हणतात, त्यांच्या काय भावना आहेत। भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा। आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता। आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे। दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे। आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर। तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत या जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतले आणि घेत आहे। ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे।